नमस्कार मित्रांनो. होय, हे खरं आहे. फक्त 273 रुपये दररोज बचत करून तुम्ही त्याचे 24 लाख रुपये रिटर्न मिळवू शकता, ते सुद्धा गॅरंटीने. आणि या ठिकाणी तुम्हाला लहान मुलांचा फोटो दिसतोय, तो याच्यासाठी की ही जी योजना आहे स्पेशली तुमच्या मुलांसाठी आहे. आता स्पेशली तुमच्या मुलांसाठी आहे, त्याच्यात तुम्हाला सुद्धा फायदा मिळणार आहे आणि तुमच्या मुलांना सुद्धा फायदा मिळणार आहे. ते मिळणारे फायदे काय आहे मी सांगतोय. असं चित्र तुम्ही बघितलं असेल आणि हो, डेफिनेटली हे खरं आहे. फक्त 273 रुपयात तुम्हाला 24 लाख रुपये मिळू शकतात. आता तुम्हाला वाटत असेल की दररोज मला शक्य नाही 273 रुपये, मी कमी भरेल याच्यापेक्षा कमी, तर याच्यापेक्षा कमी सुद्धा चालता, ते सुद्धा ॲसेसिबल होऊ शकतं. फक्त मिळणारी रक्कम मग त्या पैशानुसार कमी किंवा जास्त होऊ शकते. आणि हे जे पैसे आहे तुमच्या मुलाच्या चांगल्या शिक्षणासाठी, मुलीच्या थाटामाटात लग्न करण्यासाठी आणि यशस्वी भवितव्यासाठी योग्य संधी आहे. यशस्वी भवितव्य म्हणजे काय की मुलगा नाही शिकत आहे व्यवस्थित, त्यावेळेस आपण काय करतो, चल काहीतरी बिझनेस कर किंवा काहीतरी बाकीची ऍक्टिव्हिटी कर, किंवा हे जे पैसे जमा झालेले ते आपण एखाद्या ठिकाणी गुंतवू, जेणेकरून आपल्याला कंटिन्युअस सोर्स ऑफ इन्कम सुरू होईल. अशा गोष्टीसाठी ही तुम्हाला उत्तम संधी आहे. मुलाच्या नावावर याच्यासाठी सुरू करायची म्हणतो, कारण की याच्यात फायदे जे आहे ते व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि तुम्हाला जी पुढे अडचण येणार आहे, लग्नाची असू द्या, शिक्षणाची असू द्या, व्यवसायाची असू द्या किंवा इतर कुठली पैशाची रिलेटेड, जेव्हा सर्वाधिक पैशाची तुम्हाला गरज असेल त्यावेळेस ही योजना तुमच्या उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा. मित्रांनो, तुम्ही येता पण चॅनल सबस्क्राईबच करत नाही. माझी विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करून जा. आणि अडचण काही असेल तर तुम्ही याच्यावर व्हॉट्सअप मेसेज आम्हाला करू शकता. ओके, आता बघूया योजना कशी आहे आणि का आहे. मित्रांनो, जे मी आधी 3 पॅरामीटर सांगितले, जसं की मुलीचं लग्न आहे, मुलाचं शिक्षण आहे किंवा व्यवसाय आहे, इतर गोष्टी, ज्या ज्या वेळेस तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये लागत असतात त्या वेळेस तिथे शेअर मार्केटची रिस्क ऍप्लिकेबल होते. आणि ही रिस्क या स्कीममध्ये पूर्णपणे काढून टाकलेली आहे. ज्याच्यामुळे आता काय होतं की ज्या वेळेस शेअर मार्केट पडत असतो, ओके, किंवा युद्ध, इराक युद्ध चालू आहे, इस्रायल युद्ध चालू आहे, सध्या युक्रेनचं चालू आहे, थायलंड, कंबोडियाचं सुद्धा एक स्पार्किंग झाली. आपल्याला माहिती नाही ना पुढे आणखी काय होऊ शकतं, किती करोना येऊ शकता, किती व्हॅरियंट येऊ शकता किंवा काय अडचण होऊ शकते. मग अशा वेळेसाठी तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये न लागलेले बरे, कारण की इथे तुमच्यावर जबाबदारी आहे. ओके, मुलांसाठीची जबाबदारी. मग त्यामुळे तुमची गुंतवणूक या स्कीममध्ये जास्त सुरक्षित आहे. ओके, सोबतच जर गुंतवणुकी दरम्यान तुमचा म्हणजे जो पैसे भरत आहे त्याचा आणि ज्याच्या नावावर काढलेली आहे त्याचा, दोघांपैकी कुणाचा जरी मृत्यू झाला तरी फायदा मिळतो म्हणजे मिळतोच. आता ही अशी एक स्कीम आहे जी कुठल्याच इतर कंपन्याकडे नाहीये, फक्त आपल्याकडे आहे. आणि हे मी का म्हणतोय मी तुम्हाला उदाहरणातून समजून सांगतो. आता सगळ्यात पहिलं उदाहरण घेऊया की आजी आजोबांनी आपल्या नातवंडासाठी ही पॉलिसी काढलेली आहे. आता बघा बरं का, मी आधीच्या ठिकाणी काय बोललो की जर गुंतवणुकी दरम्यान ज्याने गुंतवणूक सुरू केली आहे त्याचा जर मृत्यू झाला तर पुढील सगळे प्रीमियम माफ होतात. मित्रांनो, एक सिंपल लॉजिकल क्वेश्चन आहे, सगळ्यात पहिले मृत्यू कुणाचा होऊ शकतो? आजी आजोबा किंवा आई वडील. मग त्या दृष्टीने तुम्ही विचार करा, कुणी वारलं पाहिजे किंवा कुणाच्या घरात वाईट झालं पाहिजे हा हेतू नाही, परंतु जर घरचे प्रॉब्लेम असतात ज्यामध्ये आपल्या आजी आजोबांना बऱ्याचशा वाटतं की नाही मुलाला नाही, मला नातवंडासाठी काहीतरी करायचंय, तर मग त्या कंडिशनमध्ये जर आजी आजोबांनी आपल्या नातवंडासाठी ही स्कीम सुरू केली आणि या स्कीम दरम्यान समजा 2-4 हप्ते भरले आणि त्याच्यानंतर त्यांची नॅचरली किंवा ऍक्सिडेंटल डेथ झाली, तर त्यावेळेस सगळे पुढचे प्रीमियम माफ होता आणि मुलाला 20व्या वर्षी तो जो मॅच्युरिटी अमाऊंट आहे ती मोठी अमाऊंट मिळते. आपण या व्हिडिओमध्ये 24 लाख रुपये घेतलेले. 2-4च प्रीमियम भरले म्हणजे वार्षिक लाख रुपये असू द्या, 4 लाख भरले तरी आणि मृत्यू झाला तरी मुलाला त्या ठिकाणी 24 लाख रुपये मिळणार आहे. ओके, हे एक उदाहरण. आणि
त्याच्यासाठीच तुम्हाला बोललेलो की ही अशी इंडस्ट्रीमध्ये दुसरी कुठलीच स्कीम नाहीये की ज्याच्यामध्ये आजी आजोबा आपल्या नातवंडासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता यामध्ये जर पॉलिसी ज्याच्या नावावर घेतलेली आहे त्याचा जर मृत्यू झाला, म्हणजे किंवा मुलगी असू द्या मुलगा असू द्या, ओके, तरी सुद्धा पालकांना एक ठराविक रक्कम मिळते. ओके, आता एक्झाम्पल घेऊया, एक एक्झाम्पल. काय की वडील आहे आणि वडिलांनी फक्त 2च हप्ते भरले. आपण समजून घेऊया 1 लाख रुपयाचा हप्ता आहे वार्षिक. जर वडिलांनी 2च हप्ते भरले तर जमा किती झाले? फक्त 2 लाख रुपये झाले. आणि या दरम्यान वडिलांचा जर मृत्यू झाला, अपघाती असू द्या किंवा त्यावेळेस नॅचरल डेथ असू द्या, तरी सुद्धा पुढचे प्रीमियम संपूर्णपणे माफ होईल. 2 लाखानंतर कुठलेही पैसे तुम्हाला भरायचे नाहीये आणि तुम्हाला 20व्या वर्षी, तुमच्या मुलाला 20व्या वर्षी 24 लाख रुपये मिळणार आहे मॅच्युरिटीच्या वेळेस. ओके, ही एक कंडिशन झाली. आता काय झालं की वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, इथे चुकून 12 आलेले, इथे ऍक्च्युली 2च आहे, सेकंड. ओके, सेकंड आहे हे. वडिलांचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी काय झालं की त्यांना मृत्यू नाही झाला, ऍक्सिडेंट झाला आणि परमनंट डिसेबिलिटी आली. परमनंट डिसेबिलिटी म्हणजे काय? डोळा निकामी होणं, एखादा हातपाय निकामी होणं किंवा अशी कंडिशन येणं की ज्या वेळेस ते काम करू शकत नाहीये. मग अशा वेळेस तुम्हाला वाटतं की प्रीमियम कोण भरणार? तर अशा वेळेस सुद्धा प्रीमियम माफीची सर्व योजना यामध्ये उपलब्ध आहे. इथे तुम्हाला पुढचे प्रीमियम भरायची गरज नाही, तरी सुद्धा मॅच्युरिटीला तुम्हाला 24 लाख रुपये मिळणार आहेत. मित्रांनो, योजना कशी वाटली? चांगली वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच चाइल्ड प्लॅन असं टाईप करून मला कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. मी या पॉलिसीची सर्व डिटेल्स तुम्हाला पाठवणार आहे. तिसरी गोष्ट, आता फायदा एवढाच नाहीये. तिसरी गोष्ट अशी आहे की समजा जर मुलाचा मृत्यू झाला, कुटुंबाने एक काय 2-4 हप्ते भरले असतील आणि त्यावेळेस जर कुटुंबातील त्या मुलाचा मृत्यू झाला ज्याच्या नावावर तुम्ही काढलेली आहे, ओके, तर अशा वेळेस सुद्धा 16 लाख रुपये, 1 लाख रुपयाच्या हिशोबाने सांगतोय, प्रीमियम जर 1 लाख रुपये असेल तर हे 16 लाख रुपये तुमच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून मिळणार आहे आणि ते लगेच मिळणार आहे. ओके, बरं, एवढंच नाहीये त्याच्यामध्ये. आता तुम्हाला ही जी रक्कम मिळणार आहे, 24 लाख रुपये असू द्या, 16 लाख रुपये असू द्या, ही सर्व रक्कम जी मिळणार आहे ही टॅक्स फ्री मिळणार आहे. सगळे टॅक्स बेनिफिट याच्यामध्ये मिळणार आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, मेसेज करू शकता. ओके, आता एक्झाम्पल, आता तुम्हाला जर समजलंच असेल, एवढं सगळं सांगतो मी, एक एक्झाम्पल घेतो. जर तुम्ही 1 लाख रुपये जर 10 वर्ष भरत असाल तर तुम्हाला 20व्या वर्षी किती मिळतील? 24 लाख. म्हणजे तुम्हाला जवळपास 2.5 पट याचा फायदा आहे. मित्रांनो, योजना भारी आहे. 10 लाख रुपये जमा करताय तुम्ही 1 लाख रुपयाच्या हिशोबाने. आता तुम्हाला वाटतं नाही, मला 1 लाख रुपये वार्षिक नाही भरता येते, माझं बजेट कमी आहे थोडं. हा, असू द्या, काही एक अडचण नाही, तिथे पण चालू शकतं. आता किती बजेट पर्यंत चालू शकतं हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप किंवा मी लिंक दिलेली आहे वेबसाईटची, तिथे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. आणि हे बघा, आपल्या वेबसाईटचं नाव या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये जे मी व्हिडिओत सांगतोय ना, सगळं, नो रिस्क टू मनी, सर्व पैसे गॅरंटीने मिळणार, पैसेही वाढणार आणि कुटुंबाची सुरक्षा सुद्धा, हे सगळं दिलेलं आहे. सोबतच यामध्ये उदाहरण सुद्धा दिलेले आहे. मग या उदाहरणाने काय होतंय की तुम्हाला जी पॉलिसी आहे ती अगदी व्यवस्थितपणे समजून जाते. तर तुम्ही एकदा वेबसाईट व्हिजिट करा. अधिक माहितीसाठी हा माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर हा आहे. ऑल ओव्हर इंडियाच्या बाहेर असले तरी आम्ही ऑनलाईन सर्व्हिस तुम्हाला देऊ शकतो. ऑफलाईन सर्व्हिस जर तुम्ही जवळपास असाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल, तर आम्ही तुम्हाला ऑन डिमांड ऑफलाईन सर्व्हिस, म्हणजे काय, आमचे प्रतिनिधी, कधी कधी मी स्वतः येऊन तुम्हाला भेटतो आणि तुम्हाला सर्व माहिती देतो आणि त्यानंतर तुमची पॉलिसी सुरू करतो. ओके, आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर गॅरंटीने उत्पन्न देणाऱ्या शेअर मार्केटमध्ये लावायची तर रिस्क
विथ उत्पन्न देणाऱ्या किंवा टर्म इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स किंवा इतर सुविधा पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, जेणेकरून मी तुम्हाला वेळोवेळी माहिती तुमच्या नंबरवर पाठवत राहील. धन्यवाद.